सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत आता जो इंटरव्ह्यू पर्यंत पाहिलाय पिक्चर, इतका सुंदर आहे आणि इतकं मला तर आहे ना पिक्चर बघून एकदम मी मराठा होण्याचा अभिमानच वाटतो आणि मी स्वतः मावळातली आहे. तर पिक्चर जेव्हा चालू होता तर ते मी इमॅजिन करत होते की कसं असेल म्हणजे तो आग्र्याचा सीन, कसे महाराज म्हणजे तिथे अडकले गेले असेल आणि महाराजांची सुटका कशी करून घेतली असेल म्हणजे पुढे जाऊन इंटरव्ह्यू नंतरचा जो म्हणजे आता दाखवतील फिल्म मध्ये तर मला खूप आवडेल बघायला आणि खरंच म्हणजे एक मराठी असल्याचा आणि मराठा असल्याचा अभिमान आहे मला खरंच सांगतात. म्हणजे आग्र्याहून सुटका हे लहानपणापासून आम्ही बघत आलो सिनेमे आणि खूप वेळेला पाहिले पण आहे. पण असं वाटलंच नाही की हे वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित केलेलं आहे. म्हणजे नेहमी आपण बघतो त्या पद्धतीचं नाहीच आहे, रटाळ काहीच वाटलं नाहीये. आणि प्रत्येकाची भूमिका एकदम आणि म्हणजे आता एनिमेटेड मधून असून सुद्धा ते खूपच सुंदर म्हणजे ते हत्ती जो तुम्ही एनिमेटेड सांगितलाय पण नाहीये तो ओरिजिनल तसाच वाटतोय. आणि शिवरायांची भूमिका किंवा इतर सर्वांची भूमिका खरंच खूपच छान आणि वेगळं आहे. मेन म्हणजे आम्ही ज्या लहानपणापासून बघत आलो पिक्चर खूप पाहिलेत आम्ही आग्र्याहून सुटका आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी कथा आहे.